फावल्या वेळामध्ये अनेक जण समाजसेवा करतात, पण डॉक्टर किटच्या करिअरच्या सुरुवातीलाच तिने एक निर्णय घेतला आणि त्यामधूनच उभी राहिली डॉक्टर अपर्णा देशमुखांची आभाळ माया। ज्या वयात करिअरची स्वप्न पूर्ण करायची त्या वयात तिने फक्त करिअरच नाही तर संपूर्ण आयुष्य वृद्धांच्या सेवेमध्ये वाहून घेतलं। अवघ्या 27व्या वर्षी तिने घेतलेला हा निर्णय जितका ठाम होता त्याही पेक्षा जास्त कठीण होतं ते त्या निर्णयावर टिकून राहणं। मात्र ही गोष्ट सत्यात उतरवली ती पुण्यातल्या डॉक्टर अपर्णा देशमुख यांनी। मूळच्या जळगावच्या असणाऱ्या अपर्णानं पुण्यातून मेडिकलचं शिक्षण पूर्ण केलं। मेडिकलचं शिक्षण घेत असताना वृद्धाश्रमातल्या वृद्धांच्या व्यथा अत्यंत जवळून पाहिल्या आणि त्यातूनच वृद्धाश्रम सुरू करण्याचा निर्णय तिने घेतला आणि त्यातूनच आभाळ माया वृद्धाश्रमाची स्थापना झाली। साधारण 2010 मध्ये मी वृद्धाश्रमाची सुरुवात केली। ॲक्च्युअली मी आधी एका वृद्धाश्रमामध्ये लर्न अँड अर्नसाठी म्हणून मी तिथे नोकरी म्हणून कामाला गेले होते। वृद्धांच्या विविध वेदना आणि त्यांच्या विविध प्रकारचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्या ठिकाणीच मला त्यांच्याबद्दल कळालं की यांना खूप साऱ्या प्रकारच्या हाल अपेष्टांमधून जावं लागते किंवा मेडिकल रिलेटेड प्रॉब्लेम खूप आहेत आणि ते प्रॉब्लेम असे 1 दिवसाचा किंवा 2 दिवसाचा नाही, ते प्रोलॉंग आहेत। त्याच्यासाठी त्यांना खूप जास्त दिवसासाठी आपल्याला सतत मेडिकल केअरची आवश्यकता आहे। तर मग ज्या ठिकाणी ते राहत आहेत त्याच ठिकाणी त्यांना वैद्यकीय सुविधा देणं आवश्यक आहे। तर मग ही मिक्स अशी संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आली की असं एखादं वृद्धाश्रम असावं की ज्या ठिकाणी आपल्याला डॉक्टरांची जी फॅसिलिटी आहे ती आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये देऊ। आभाळ मायामध्ये वृद्धांच्या देखभालीसाठी अगदी नाममात्र फी आकारली जाते। अनेक वृद्धांचे नातेवाईक त्यांना इथे सोडून गेल्यानं त्यांचा राहण्याचा खर्चही वृद्धाश्रमाकडून केला जातो। मेडिकल फॅसिलिटी आपल्याकडून पूर्णपणे फ्री असते। 1000 पर्यंतचे ऑपरेशन आम्ही त्यांच्यासाठी पूर्ण फ्री केले आहेत आणि मुख्य म्हणजे इमर्जन्सी मेडिकल फॅसिलिटी ज्या वेळेला ते आजारी पडतात, कधी पण वृद्ध वयामध्ये कधी पण इमर्जन्सी निर्माण होऊ शकते, त्यावेळेला आम्ही त्यांना लवकर मेडिकल फॅसिलिटी आम्ही इथे अवेलेबल करून देतो। आम्ही इथे प्रत्येक प्रकारचे त्यांना विरंगुळा म्हणून टीव्ही आहे, त्यांना प्रत्येक प्रकारचे सण पण आम्ही साजरे करतो की त्यांना कुठे असं वाटायला नको की आपण घरापासून दूर आहोत। खर्च आणि उपचार याहीपेक्षा पुढे जाऊन आभाळ मायामध्ये वृद्धांवर मायेची पाखरण केली जाते आणि त्यामुळे इथे येणारे सगळेच आभाळ माया कुटुंबातला भाग होऊन जातात। आभाळ मायेत मी 1.5 वर्ष राहायला आले। मला म्हणजे दोन्ही किडन्या फेल आहेत, त्यामुळे मला डायलिसिसला जावं लागतं। अपर्णा देशमुखच्यामुळे मला खूप सहकार्य मिळालं। इथे पहिल्यांदा मला असं वाटलं की मी इथे राहू शकेन की नाही, कारण का त्यावेळी माझं आत्ताचं माझं वय म्हणजे असं वृद्धाश्रमात राहण्यासारखं नाही आहे, पण मला इथे चिकार मैत्रिणी मिळाल्या की ज्या वयस्कर आहेत, त्यांचा अनुभव मिळाला। त्या तसं काय वाटून घेऊ नकोस तुला सगळं इथे छान वाटेल। पण मी रुळले आता। जवळजवळ महिना झालं मी इथेच आहे। सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेवर असतात। काही दुखलं खुपलं वगैरे तर मॅडम येऊन आम्हाला बघून जातात। कुठल्याही गोष्टीची म्हणजे घरच्यांची आठवण येत नाही। आम्ही जर इथे एकटं आहे असं अजिबात वाटत नाही। आजपर्यंत मेंटेनन्स इज व्हेरी फ्लुएंट आणि सिल्की। क्रिकेटपटू विराट कोहलीनं नुकतीच या आश्रमाला भेट दिली। आश्रमातल्या सदस्यांची त्यानं विचारपूस केली। तसंच त्यांची संस्था विके फाउंडेशनच्या वतीनं वृद्धाश्रमांसाठी जागा देण्याचं आणि इमारत बांधून देण्याचं आश्वासनही विराटनं दिलंय। विराटनं त्याचे हँडग्लोव्ज आभाळ माया आश्रमाला भेट म्हणून दिले आहेत। आजच्या स्पर्धेच्या युगात तरुण शिक्षणानंतर नोकरी, आर्थिक स्थैर्य यामध्ये अडकतो। मात्र आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धांचा आधारवड होणाऱ्या अपर्णानं समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।